सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणमध्ये आता 290 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून या संदर्भातील जाहिरात ही मागल्या आठवड्यात प्रसिद्धी झाली होती. या भरतीच्या माध्यमातून आता लेखापरीक्षक, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक, सहाय्यक भंडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी अशी वेगवेगळी पदे म्हणजे आपण अगदी 10वी पास असेल, डिप्लोमा केला असेल, पदवी धारण केली असेल, तरीसुद्धा आपण इथं कोणत्या ना कोणत्या पदासाठी अर्ज करू शकणार आहात. तर बघा ही जाहिराती आहे ती आपल्यासमोर ओपन असून तुम्ही mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 20 नोव्हेंबर 2025 पासून ते दिनांक 19 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे, असं निवेदन करण्यात येत आहे. तर बघा वरील पदाकरता पात्र असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तसेच सामान्य प्रशासन विभाग, शासन पत्रक यानुसार इथं कर्नाटक सीमा भागातील आधी जे उमेदवार आहेत ते अर्ज करू शकणार आहात. सरळ सेवेची ही भरती असून mgp.maharashtra.gov या संकेतस्थळावर जाऊन आपण अर्ज करायचे आहेत. तर आता बघा ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक इथं आहे. 20/11/2025 पासून आपण अगदी 19/12/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असं सांगण्यात आलेलं आहे. तर इथं वेगवेगळी पदासाठी कशाप्रकारे आरक्षणानुसार पदे आहेत याची सुद्धा संख्या देण्यात आलेल्या आहेत. तर आता आपण बघितलं तर वेगवेगळ्या पदानुसार जर आपण बघितलं सगळ्यात खाली गेलं तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब म्हणजे सर्वात जास्त 144 पदे आहेत. तर यासाठी लागणारी वेतन श्रेणी काय आहे बघा 38,700 ते 1,22,800 असून पात्रता काय आहे तर स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदविका किंवा पदवी आपल्याला डिप्लोमा असेल तरीसुद्धा इथं आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात याची आपण नोंद घ्यायचं आहे. त्यानंतर बघा वेगवेगळी अजून पदे आहेत तिथं जसं की कनिष्ठ यांत्रिकी गट ब आहे. उच्च श्रेणी लघुलेखक गट ब एकूण 3 पदे आहेत. निम्न श्रेणी लघुलेखक गट क एकूण 6 पदे आहेत आणि कनिष्ठ लिपिक इथं 46 पदे असून यांची सुद्धा वेतन श्रेणी काय आहे बघा 19,900 ते 63,200 अशी वेतन श्रेणी इथं ठेवण्यात आलेली आहे. इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य मान्य केलेली पदवी म्हणजे आपल्याला पदवी असणं आवश्यक आहे. टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आपल्याला असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो ही जाहिरात आहे ही संपूर्ण आपण बघायची आहे. जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सरकारी नोकरीच्या शोधात जर आपण असाल तर आपल्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. हे विसरू नका. तर लवकरात लवकर ह्या जाहिरातीला आपण पात्रता धारण करत असाल जाहिरात दिलेली, तर लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या ती पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.